वार्तांकन रोखठोक बातमी। महापालिका निवडणुकीतील तृतीयपंथी अयूब हुसेन सय्यद याचा शनिवारी मध्यरात्री खून केल्याप्रकरणी लातूरच्या 3 तरुणांना गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे। यशराज उत्तम कांबळे वय वर्ष 21 राहणार बौद्ध विहार जवळ इंदिरानगर लातूर, अफ्ताब इसाम शेख वय वर्ष 24 राहणार कुंभारवाडी रेणापूर लातूर, वैभव गुरुनाथ पनगुल राहणार कुंभारवाडी लातूर असं अटक केलेल्या तिघांची नावं आहेत। त्यांना 31 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे अशी माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली आहे। आरोपी अफ्ताब याची मृत अयूबशी ओळख होती, तेव्हा त्याच्याजवळ सोने आणि पैसे आहेत असं सांगितलं होतं। यातून अफ्ताबनं इतर 2 आरोपींना सोबत घेऊन खून करण्याचा प्लॅन केला आणि तिघांनी दुचाकीवर सोलापूर गाठलं। शनिवारी रात्री अयूबचा खून करून त्याची दुचाकी आणि सोन्याचे दागिने चोरून नेले। गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, सदर बाजार पोलीस ठाण्याचे नामदेव बंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींना लातूर येथून अटक केली। यातील आरोपी यशराज हा कोल्हापूरला पळून जाण्याच्या तयारीत होता। सर्वांची चौकशी केल्यानंतर आरोपींनी खुनाची कबुली दिली आहे। आरोपी वैभव हा अभियांत्रिकीचा विद्यार्थी असून यशराजनं शिक्षण सोडलंय, तर मुख्य आरोपी अफ्ताब याच्यावर गांधी चौक व रेणापूर पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल झाले। अयूबच्या खुनातील एक आरोपी यशराज याला प्रेयसी सोबत लग्न करायचं होतं। यासाठी पैसे हवे होते। अयूबच्या अंगावरील सोनं विकून तसेच रोकड मिळवून या पैशातून तो विवाहाचं स्वप्न पाहत होता। त्याला विवाहासाठी त्याचे मित्र व इतर 2 आरोपी मदत करत होते। आरोपींनी खून केल्यानंतर अयूबच्या जवळील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरून नेले। पोलिसांनी आरोपींना पकडले असून त्यांच्या जवळून दागिने जप्त करण्यात आले आहेत। जप्त केलेले दागिने खरे की खोटे याची तपासणी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, विजय कबाडे, एसीपी राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या पथकानं केली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।